चिकन सुक्का बनवशील का? असं अमितने विचारल्यावर, नाही, मी फक्त चिकन पुलाव बनवेन, असं मी उत्तर दिल्यानंतर तो पहिले चिकन घेऊन आला. अँड फायनली आम्ही चिकन पुलाव बनवायला सुरुवात केली. अच्छा, आमच्या घरात जेव्हा जेवण बनतं ना, तेव्हा आम्ही दोघे एकत्र मिळून बनवतो. अमित सगळं काही कटिंग करून देईल. देन मिक्सरमध्ये काही बारीक करायचं असेल तर तेही बारीक करून देईल. आणि मी जोपर्यंत जेवण बनवते, तोपर्यंत तो राहिलेली भांडी घासेल आणि अर्धा किचन ओटा क्लीन करून ठेवेल. त्यामध्येच माझी काळजीही घेईल. आमच्या दोघांची जेवण बनवण्याची ही पद्धत आत्ताच नाहीये, लग्नाच्या अगोदरपासूनची आहे. किचनमध्ये जेव्हा एकत्र जेवण बनवतो ना, तेव्हा एकमेकांना समजून घेणं खूप सोपं जातं. अगदी जेवणाप्रमाणेच. जेवणात कसं तिखट, मीठ योग्य प्रमाणात असेल ना, तरच जेवण टेस्टी लागतं. नात्याचंही तसंच आहे. समजून घेणं आणि समजून सांगणं हे जर योग्य प्रमाणात असेल ना, तरच नात्याची चव ही चांगलीच असते. चला, तुमच्याशी हे बोलत-बोलत चिकन पुलाव रेडी झालाय आणि हो, अमितसाठी रस्साही केलाय. अमितला माझ्या हाताचं काहीही द्या, त्याला सगळं काही आवडतं. अगदी मनापासून जेवतो तो आणि त्याला असं जेवताना बघून माझ्या मनाला एक वेगळंच समाधान मिळत असतं. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. कसे वाटतायत तुम्हाला डेली रूटीनचे व्लॉग हे कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका. सो स्टे हॅपी, स्टे पॉझिटिव्ह अँड सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.